सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी पोस्ट वाचण्यात आली. तर ती तुमच्या सगळ्यांच्या बरोबर शेअर करते. खूप छान आहे. असेच पॉझिटिव्ह विचार असायला हवेत असं मला वाटतं. सुरू करते. सकाळपासून सुरू असलेली मीटिंग अखेर दुपारी 4 वाजता संपली. मंदारनं पॅन्ट्रीमध्ये जाऊन मशीनमधून चहा घेतला आणि कप घेऊन बाहेर टेरेसमध्ये येऊन बसला. मोबाईलवर जवळपास 8 मिस कॉल्स आणि 40च्या वर व्हॉट्सॲप मेसेज आलेले होते. जे महत्त्वाचे होते अशा लोकांना त्यांनी लगेच कॉल करून बोलून घेतलं आणि तो मेसेजेस बघू लागला. एका अनोळखी नंबरवरून 7 मेसेज आले होते. त्याने उत्सुकतेने मेसेजेस उघडले. हाय मंदार, मी श्रीधर. ओळखलंस का? सदा काकांचा मुलगा. सुशीला आतेकडून तुझा नंबर मिळाला. मी येत्या शनिवारी रविवारी एका कामानिमित्त पुण्याला येणार आहे. आपण भेटू शकतो का? मला माहीत आहे तुला प्रश्न पडला असेल की आज इतक्या वर्षांनी ह्याला कशी काय आठवण झाली. महत्त्वाचं बोलायचं आहे. प्लीज नाही म्हणू नकोस. तुझा पत्ता आणि लोकेशन मला पाठव. मी पुण्यात आल्यावर तुला फोन करीन. मंदारचं मन त्याच्या नकळत भूतकाळात गेलं. श्रीधर, सदा काकांचा धाकटा मुलगा. मंदार आणि श्रीधर एकाच वयाचे असल्याने त्यांच्यामध्ये लहानपणी घट्ट नातं होतं. मंदारचे आईवडील म्हणजे माधवराव आणि मालतीबाई. माधवरावांनी मॅट्रिकनंतर गाव सोडलं आणि पुढे शिकायला पुण्याला आले. मग शिक्षण झाल्यावर नोकरीनिमित्ताने पुण्यातच स्थायिक झाले. गावाकडचं घर, शेती, आंबा काजूच्या बागा सगळं त्यांचा मोठा भाऊ सदाशिव बघायचा. एक आत्या होती, सुशीला आत्या. ती लग्न होऊन कोल्हापूरला स्थायिक झाली होती. लहानपणी प्रत्येक उन्हाळी सुट्टीत मंदार आणि त्याची बहीण मनीषा यांची रवानगी गावी व्हायची. घरी आजी, काका, काकू, त्यांचे मुलगा, 2 मुलं म्हणजे त्यांची श्रीनिवास आणि श्रीधर आणि मुलगी श्रीनिधी असायचे. सुशीला आते आणि तिची मुलं विक्रम आणि संपदा सुद्धा असायची. सगळे सुट्टीत एकत्र जमायचे आणि भरपूर मजा करायचे. माधवराव आणि मालतीबाई देखील जमेल तसं 1-2 वेळा येऊन जायचे. सकाळी गरम मऊ भाताचा नाश्ता करायचा. मग काकांबरोबर आंब्याच्या बागेत जायचं. नंतर नदीवर आंघोळीला जायचं. दुपारी मस्त जेवायचं, पत्ते खेळायचे, संध्याकाळी क्रिकेट खेळायचं किंवा कधी हायवेवर किंवा कधी मंदिरात जाऊन बसायचं. घरी परत आल्यावर हातपाय धुवून झोपाळ्यावर सर्वांनी एका सुरात स्तोत्र म्हणायची. रात्रीचं जेवण झाल्यावर अंगणात अंथरुणं घालायची आणि गप्पा मारत झोपी जायचं. किती छान दिवस होते ते. सगळं छान चालू होतं, पण आजी गेली आणि सगळंच विस्कटलं. आजी गेल्यावर दिवसकार्य झाली आणि सदा काकांनी माधवरावांजवळ हक्क सोडपत्र करून मागितलं. घर आणि आजूबाजूची जागा सामायिक राहील, पण उत्पन्न देणाऱ्या शेतजमिनी आणि आंबा काजूच्या बागा त्यांना त्यांच्या नावावर करून हव्या होत्या. मी इथे राहतो, कष्ट करतो, त्यामुळे यावर माझा हक्क आहे असा त्यांचा दावा होता. वास्तविक माधवराव दर महिन्याला गावी आईच्या नावाने मनी ऑर्डर करायचे. घराची डागडुगी करण्यासाठी, मोठा गोठा बांधण्यासाठी, विहिरीवर पंप बसवण्यासाठी आणि इतर छोटी मोठी गरज असताना प्रत्येक वेळी माधवरावांनी आपल्या मोठ्या भावाला आर्थिक मदत केली होती. माधवरावांनी कधी उत्पन्नातील 1 रुपयाही भावाकडे मागितला नव्हता. असं असताना सदा काकांनी आई जाऊन जेमतेम 15 दिवस झालेले असताना असा हक्क सांगणं माधवरावांना रुचलं नाही. त्यावरून घरातील मोठ्यांमध्ये वाद झाला आणि माधवराव आपल्या कुटुंबासमवेत दुसऱ्या दिवशी पुण्याला गेले, ते गावी परत कधीही न येण्यासाठी. 2 भावांमधील भांडणांनी 2 कुटुंब कायमची विभक्त झाली. पुढे काही वर्षांनी वृद्धापकाळाने सदाकाका आणि काकू गेले. माधवरावही गेले. मालतीबाई देखील आता 75च्या पुढे होत्या. सदाकाकांची 3ही मुले आता गाव सोडून मुंबईत स्थायिक झाली होती. गावाकडील घर रिकामच होतं. सुशीला आत्तेमुळे दोन्ही घरांना एकमेकांविषयीच्या बातम्या कळत, परंतु दुरावा मात्र कायम होता. अचानक श्रीधरच्या आलेल्या मेसेजमुळे मंदार अस्वस्थ झाला.
काय बरं बोलायचं असेल याला, तेही इतक्या वर्षांनी? आता परत याला गावाच्या जमिनीविषयी तर बोलायचं नसेल. तसंही आपण गेल्या कित्येक वर्षात गावी गेलेलो नाही. बाबांनी एवढी वर्ष मनात राग धरला, त्याचा काय फायदा झाला? त्यापेक्षा त्यानं विषय काढला तर सरळ हक्क सोडपत्र करून द्यायचं. नकोस ती जमीन आणि नकोस ते नातेवाईक. घरी गेल्यावर मंदारने मालतीबाईंच्या कानावर देखील सर्व विषय घातला आणि स्वतःचा निर्णय देखील सांगितला. अर्थात मालतीबाईंनी नकार द्यायचा प्रश्नच नव्हता, कारण झाल्या प्रकारामुळे त्यांचंही मन गावच्या जमिनीवरून कधीच उडालं होतं. मंदारनं श्रीधरला घराचा पत्ता आणि लोकेशन पाठवलं आणि शनिवारी संध्याकाळी घरी यायला सांगितलं. ठरल्याप्रमाणे श्रीधर शनिवारी मंदारच्या घरी आला. आल्या आल्या तो मालतीबाईंच्या पाया पडला. मंदारनं श्रीधरला बायको आणि मुलांची ओळख करून दिली. मंदार: बोल, काय महत्त्वाचं बोलायचं होतं तुला? श्रीधर: तुला माहीत असेलच की मी, श्रीनिवास दादा आणि श्रीनिधी आम्ही तिघेही आता मुंबईत स्थायिक झालो आहोत. आम्ही आमच्या संसारात सुखी आहोत. आई बाबा असेपर्यंत गावी जाणं व्हायचं, पण ते गेल्यानंतर आमचंही जाणं कमी झालं आहे. घरही आता जुनं झाल्यानं आणि वावर नसल्यानं मोडकळीला आलं आहे. बागा दरवर्षी करारावर देत असल्याने अजून मेंटेन आहेत, परंतु पूर्वीची मजा नाही. गणपती देखील आता श्रीनिवास दादा मुंबईलाच त्याच्या घरी आणतो. आमच्या अधिकांची अशी कल्पना आहे की बागा विकून त्यामधून आलेल्या पैशातून जुन्या घराच्या जागी कॉटेजेस बांधाव्या. कधी आपल्याला वाटलं तर आपण राहू शकू आणि इतर वेळी त्या कॉटेजेस एका प्रोफेशनल एजन्सीला रिसॉर्ट म्हणून चालवायला द्यायच्या. म्हणजे मेंटेनन्सचा देखील प्रश्न नाही. आपल्या गावात आणि आजूबाजूला टुरिझम खूप जोरात आहे. मंदार म्हणाला, आमचा काय संबंध? आम्ही केव्हाच त्या घरातून आणि जमिनीतून आमचा इंटरेस्ट काढून घेतला आहे. जर सातबारावर बाबांचं नाव असल्याने तुम्हाला व्यवहार करायला अडचण येत असेल तर सांग. मी तुम्ही म्हणाल तेव्हा म्हणाल तिथे येऊन सही करायला तयार आहे. श्रीधर म्हणाला, मला माहीत होतं की तू हेच बोलणार आणि तुझं काही चूक आहे असं देखील मी म्हणणार नाही. भूतकाळात जे घडलं ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि चूक कोणाची यावर आता चर्चा करून काहीच निष्पन्न होणार नाही. ज्यांच्यामध्ये वाद होता ते दोघेही आता हयात नाहीत. मी माझ्याकडून झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न करतोय. तूही एक पाऊल पुढे टाक, कारण माझ्या डोक्यात 7 कॉटेजेस तिथे बांधायची आहे, आपल्या 7 भावंडांच्या नावाने. जसं आपण लहानपणी एकत्र जमायचो तसंच परत एकत्र जमायला लागू. आपल्या मुलांना देखील आपल्याप्रमाणे एकत्र खेळायची संधी मिळेल आणि गावाची ओढ राहील. श्रीधर जे बोलत होता त्यात काही चुकीचं नव्हतं. आज इतक्या वर्षांनी जर तो संबंध पूर्ववत होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत असेल तर आपण मागं जाणं हा करंटेपणा ठरेल असं मंदारला वाटलं. त्यानं एकदा मालतीबाईंकडे पाहिलं. त्यांनी नजरेतूनच संमती दिली. मंदारने उठून श्रीधरला घट्ट मिठी मारली. आज श्रीधर बरोबरच्या त्या भेटीला 2 वर्ष झाली. गावी रिसॉर्ट बांधून तयार आहे. 30 वर्षांनी मंदार गावी जायला निघालाय. त्याचा मुलगा आणि बायको प्रथमच गावी जायचं म्हणून सुपर एक्सायटेड आहे. मालतीबाई इतक्या वर्षांनी गावी जायला मिळणार म्हणून खुश आहेत आणि मंदार त्याच्या लहानपणीच्या गावाकडच्या आठवणी, भावंडांच्या बरोबर केलेली मज्जा पुन्हा अनुभवण्यासाठी आतुर आहे. खरंय, पटतंय मला हे, कारण आपल्या आधीच्या पिढींनी काही छोट्या मोठ्या रकमेसाठी, जमिनीसाठी, पैशांसाठी काय त्यांचे वादविवाद झाले, त्याच्यामुळे त्यांनी एकमेकांची नाती तोडली. आता आपली सख्खी नातीच खूप कमी राहिली आहेत, तर अशी आणखीन चुलत किंवा आते मामे भावंडांच्या बरोबर जर आपण नाती संबंध वाढवले आपले तर खरंच चांगलं आहे, नाही का? खूप छान कल्पना आहे ही. गोष्ट लिहिलेली आहे मनीष बेदरकर यांनी. मनीषजी, तुमचे खूप खूप आभार. खूप छान कल्पना तुम्ही आजच्या जमान्यात म्हणजे या लोकांच्या सगळ्यांच्या समोर ठेवली आहे. मला खूप आवडलं आणि म्हणून मी माझ्या या यूट्यूब चॅनेल जो गप्पा गोष्टी आहे त्याच्यावरती हे प्रसारित करते.
खूप खूप धन्यवाद मनीषजी. माझी खात्री आहे तुम्हा सगळ्यांना पण ही गोष्ट नक्की आवडेल, ही कल्पना नक्की आवडेल. तर नक्की मला म्हणजे तुमच्या प्रतिक्रियांसाठी मी नेहमीच अपेक्षा करत असते, त्याप्रमाणे प्रतिक्रिया द्या. माझं गप्पा गोष्टी चॅनल सबस्क्राईब करा, या गोष्टी शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.